असं तुझ्या काना खालती ना लावू नको तसं करू नको तसं करू नको सुदेश वडून झालं ही आतल्या गाठीचे मला हाकती बघा बहीण भावनो मला हाकलती हो बरं मला दात ना हाकलतीस का हो का दात ना हाकल लागली बघा शिका बघा बघा हा जाते हो का बहीण भावनो रात्रीचे वाजलेले 10:30 आणि अंधार झालेले हो का सगळीकडे अंधार आहे आता मी चालेल तिच्या घरी तिचा नवरा काय बोलल काय म्हणन म्हणजे पुढे उद्या कळण्यापेक्षा आता आलेले बरे तर बघा तिच्या घरी आले मी आता जवळ आला व्हिडिओ का चालू केला थांब वाज नको दार तिच्या इथं आलेले बघा बहीण भावांनी मी आता हो का तिचं इथं रूम आहे आता तिला दरवाजा सांगते तर ती काय करते बघू तिच्या इथं आता मी आलेले सध्या हो का रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत हो का अंधार किती बाहेर आहे इकडं हो का सगळं शांत एरिया आहे आता बघा दार वाजवते मी काय म्हणते बघू आपण आता ती कळणच आता तुम्ही फक्त माझ्या बघा बहीण भावांनो थांबा हां राहून नको आवाज देऊ तिला मी बोलते हो का बहीण भावांनो मी तिची आता आलेली आहे तर फक्त बघा आता ती दार उघडते का कसं थांब बारके थांब बारके ही उघडणार नाही हटकुरवणी करणार आता आता हिचा आवाज देऊ सुदेश ए सुदेश सुदेश हो का किती बघितलं किती लाड आहे उघडते का तरी का बाई इतकं लाड उघडायला झाला हो का बहीण भाऊ जिथं आलेले बघू आता का काय चाललं हा ए चल बस एका जागेवर याला बोलवलं होतं ना मी माझ्या मामाच्या मुलाला मी पहिल्या व्हिडिओ मध्ये टाकणार आहे तर ते बघा माझ्या मामाच्या मुलाला बोललो होतं त्याला प्रेमाने सांगितलं समजून तू सांगितलं का रे काय नाही ना काय म्हणलास काय नाही ना बोलला हा तुला सवयच आहे का बाई हा कॅमेरा काढ हा काढ तुला आहे कॅमेरा काढ सवय बोल बाई मी कशाला आले सांग का काय गरज नाही तर मी पण कॅमेरा चालू केला कर काय करायचंय आवाज नको करू का तिथे हा तिला पोराला बोललेलं तिला आवडत नाही शांत बस पिलू शांत बस मी पोराला नीटच बोलते पोराची माया करते मी नीट बोलते पण ही बाईला बेकार आहे हिच्या नावाला मी शब्द करत नाही सुदेश तू मगाशी घरी आली तुला मी शब्द तरी केला प्रेमानेच बोलले आता कसं बोलले कसं नाही तुझ्या जीवाला माहिती पण मी तू काय राग धरू नको काय नको बोल नको तसं नका करू नको अशा हातबीत करून बोलू नको बाई हो हे पोरगा मी या पोरला जीव लावते हे पोरगले या लहानपणापासून खेळते 2-3 वर्षाचं पोरग यांच्या संग खेळते म्हणून मी हो का माझी पोरगी आली का तर मावकर जाऊ म्हणून पण तिला काय माहिती किती नकराची आहे म्हणून हा हसलीस बाई लय तुझ्या अंगात 36 नकराची हसलीस हे आणि मी हसते काय झालं कर लोकांना तमाशा हा अगं दाखव हसते हो का बहीण भावना हसती हा मी पण हसते त्या तुझी कर लागली ती तर नखराची आहे हो मी तिच्या नवऱ्यासमोर बोलते बहीण भावना तिच्या नवऱ्यासमोर बोलते हो तिच्या नवरा इथं त्या समोर बोलते किती नखराची आणि किती नाही नखराची हो हा हा हात बीच करून दिने काना खाली लावून म्हणणार नाही बहिणीच का काय तुला आहे का सवय नखराची त्या दिवशी बिशू दोन्ही तर पडली आता हसायची सवय मी का आले तुझ्या हा मग तेच ना ग बाई कॅमेरा चालू केला मी आता कोण तुला काय करायचं ते कर चल मी नाही घाबरत हाय बाई इज्जत हा तुला शहाणे सुरतेस ग ले आलीस का ना मागून शहाण झालीस हसायला येणार नाही तर काय हसायला येणार ना पण भावनो बघा हसा सगळे जण तुम्ही पण हसा तुम्हाला पण हसायला हिला बघून का काला मागणे आली शहाणे झाली बघा हसा तुम्ही पण थोडं शिका युट्यूबर फॅमिली हसा हा रडाचे व्हिडिओ काढती हसाचे व्हिडिओ काढती कशाला आले तिच्या नवऱ्याला बहीण भावाने मी घरी बोलवलं की सुदेश तू असं बाबा कंप्लीट केली बोलला तू म्हणला व्हिडिओ मध्ये मी कंप्लीटच नाही केली म्हणून मी बोलवलं माझं काय चुकीचं माझा तसा उद्देश नव्हता मी एका कारणाने बोलवलं की सुदेश तू ये तिला सांगू नको त्याला कामावर ना आला तो आले त्याला मी काय म्हणलं सुदेश माझा नवरा पण होता माझी मम्मी पण आली ती बरं का तुम्हाला व्हिडिओ मी पोस्ट करन तुम्ही बघा हा तर ती जे मी शॉर्ट क्लिप आहे आधी हिला पण सेंड करून ही पण तुम्हाला खरं खोटं दाखवून काय येते तेव्हा हिजे तुम्हाला कळण की हिजे नखरे कसलेत म्हणून तर मी हा हिच्या नवऱ्याला बोललं हिच्या नवऱ्याला मी काय म्हटलं की सुदेश तू कंप्लीट करतो म्हटलं आज तसं अरे ती नालेक मी नालेक आम्ही दोघं कधी मिक्स होतो तुम्ही माझा नवरा तुझा म्हणजे माझ्या मामाचं बघ तुम्ही पावणे माणसं नीट राहा यांचं कंप्लीट कशाला पडता हा ही नवरची बाजू घेऊन हिला आहे का लाज
लहानपणापासून संघ राहिलेली हिला एवढा लाड आलाय. हा लय शांत झाले. तिचा नवरा बसला, तिच्या नवऱ्याला पण माहिती तिचा नवरा ग बसला इथं. मी बहीण भावानं नवऱ्याला बोलले. मी तर यायचं कारण एकच आहे, ही बाई आहे ना जीव घेईन माझा, उद्या जीव घेईन की माझ्या नवऱ्यालाच का बोललं, माझ्या नवऱ्यात काय बोललं म्हणून मी तर आले तिला सांगायला आले. हिले साजूक तू पत्ते नाहीये. हा तूच बुकणारी कुत्री तसे बोट करू नका, बोट करू नको. मी तुझ्या कानाखाली उलटी देईन. हक सुदेश, मी उलटी कानाखाली देईन ना हिच्या. हिला सांग तसलं उलट करू नको तू. हिला सांग तू. हा हिला सांग सुदेश. हा हिला आणि हिला सांग लहान लेकरांनी चाय जास्त बोलू नको म्हणावा. हात तुम्ही सांगा बहीण भावांनो, बहिणीला असं बोट करून बोलते हिला शोभतं का? हा शोभतं का? मग त्या दिवशी हिचे केस वाढलेले झिपरे वाढलेले काय चुकीचं आहे का सांगा ना तुम्ही. ही मला आज असे हात हात करू बोलते का माझ्याने करते. वहीन ते वहीन. सुदेश मी हिच्या नावाची कंप्लीट करन परत म्हण नको का कंप्लीट केली. हा म्हणणार नाही की लेकरू लेकरू आहे सांभाळा. मी आहे मायात दम सांभाळायला. 2 घासाचं सांभाळतील मी. ह्याच्या बोलले पण म्हणलेले तो नवरला पण सांभाळ आणि दिन माय मामाचं पोरग आहे, बहीण भाऊ मामाचं पोरग आहे, काय बिघडत नाही. थांब थांब. हा मी घाबरणार नाही. हो का होईन ते आर्य पार होईन. मग मामाचं पोरग आहे, बाहेरचं पोरग नाही त्याला सांभाळायला. लोक शेण माय तोंडात घालायला नाव ठेवायला माय मामाचं पोरग आहे ते. हा मामाचं पोरग आहे, मामाचं पोरला मी सांभाळायला कोण मला नाव ठेवणार नाही. पिलू काय नाही झालं सोन्या तुझ्या आई नालायक रे, नालायक बाई ही नालायक बाई. त्याला तिकडे घेऊन सुदेश. ही काय नालायक ही रात्रभर भुकत बसन. हिला काय नाही. आताचा जीव घे मी गेल्यावर. हा घरी का बोललो घरी का बोललो म्हणून त्याचा जीव घ्या. आता घरी का बोललं म्हणून नाही. ही बाई तर आता काच गेला तू घरी म्हणून आता ही भांडणार. हिला बेकार बाई आहे देणे उलट हाताची. हिला तर असं मला वाटेल असं मारवान दाबून इतके बेकार ही आहे. हा परत मग सगळ्यांना काय दिसन की मीच आगाव आहे. बहीण भावांनो कसं असते माहिती का, लहान लेकरने किती चुकी केली ना तर दिसून येत नाही. मोठ्या माणसालाच दोष धरतात. तशी ही मोठ्या माणसाला दोष झाली तशाच ही बाई आहे ही. हा आता नवऱ्याचा जीव घे नको. आता तुझे आता तुला नंतर बोलणंच काय ना काहीतरी की ही बाई नंतर बहीण भाऊ नाही बोल न्यायला की तू काच गेला मला नाही त्याला शिवे. हा तू बोलशील इतकी बेकार आहे. मी सांगितलं सुद्धा बहीण भावांना. मी माझ्या मम्मीला सुद्धा सांगितलं माझ्याकडे प्रेमाने जाईन, प्रेमाने बोलून. जर हिला नाही ऐकलं हिला मी मारन. ए बाई हसीच नाही तू हसतीस. ही हसन उलट पडन चक्करून पडन बेशुद्ध होईन दवाखान्यात ऍडमिट होईन. इतकी बेकार बाई हिला मी आज नाही ओळखत. बहीण भावांनो लय वर्षापासून ओळखते. बहिणी ही लहानपणापासून संघ राहिलेली. ही इतकी ना करते ना बेशुद्ध पडन हे ते करण जोगीन ही एखाद्याच इतकी बेकार आहे. हा हा ग बाई म्हणूनच मला म्हणते हिला लाज वाटते का. तोंडात शेण घाला सगळ्यांनी युट्यूब फॅमिली तोंड घाला. काय म्हणते की टाकून दिलेली बाई कुत्री असं कोण बोलतं काय की. हा हीच टाकून दिलेली हीच कुत्री तू शेण खा गे असं तुझ्या कानाखाली दे न. ए लाड देऊ नको. हा पिलू जेवलं का सोन्या तू. हा या बाईची नको नाद लावू बर का सोन्या. हा तुला मी प्रेमाने सांगितलं तू नीट ऐक आणि तसं मला गोडबीट करून तू बोलू नको का बहीण भावांनो. मी तर प्रेमाने सांगला आले मी मला मार लागली आणि मला दुसरे माझे वड मला म्हणती मी घाबरणार नाही. बघा बघा शिका जरा माग हो म्हणू नको. परत दिसेल तुम्हाला की चुकीची दोषी मी ठरवली. मला बाजूला केलंय परत तिने मला हात लावला ना तर मग हिचं काय खरं नाही. म्हणजे मस्तच म्हणजे आता बघा माझ्या दारात आले मी सांगायला म्हणते मला मारणार आहे. काय करशील तू काय करशील काय करण बघ काय बघा युट्यूब फॅमिली बघा तुम्हीच बघा युट्यूब फॅमिली तिची नाही तिने लाडत आले वाटतं. नीट सांगते नीट सुद्धा नीट सांग प्रेमाने. ही रे लाडती ती बरं का. मला नकल नकल कमी कर नकल कमी कर तुझा. हा तुझं नवरा आहे म्हणून आता ती नवरा आहे म्हणून आता माझं आता का बसन नवरा आहे म्हणून आता काय बोलणार नाही. काय तोंडाचे हा तुझे काय तोंडाचे स्वतःच मला माका तोंडाचे मला शिकायला लागले. बघा बहीण भावांनो बघा कोण म्हणतं की काय तोंडाचे बघा ऐका जरा शिका. बहीण भावांनो मला सांगत ऐक ना बहिणी पण असंच आहे टाकून गेलेली मारली कुत्री असे जशी काय काय बोलती. मग का बोलते मारलेली आतल्या गाठीचे मला हाकलती बघा बहीण भावांनो. मला हाकलती हो बरं मला दारात हाकलतीस का. हो का दारात हाकल लागली बघा शिका बघा बघा
जा. हा जाते हो पत माझी तर दार पाय टाकू नकोस नको सा. हा येऊ नको तुम्ही दोघं नवर बायको येऊ नका जा, जा, जा. चल जाते जा. हा ए, पूरला हात नको लावू पूरला हात नको लावू ए, पूरला हात लावायला लागले पोर लागले लावत तेव्हा ते खायचं तर काय नाही तर तू मम्मी सांग जायचंय तुला हा तिला खायचंय ना दाजीला नंतर पाठव हा. दाजी येते. कशाला हाकलून देतो तुझा कशाला येऊ आम्ही हा, दाजी. हे चल ग पुरी चल काय करत नाही चल ओ बघा हाकललंय बघा हाकललंय नाले तोंडची बाईनी